हो. आकाश भाऊजी कुठे राहिले? येतोय मागून. अच्छा. बाबा मग तुम्ही एकत्र का नाही आलात? सगळं ठीक आहे ना? काही ठीक नाही. वसुंधरा सुटली आणि लकीला अडकवलं. व्हॉट? अगं काय करणार? कोर्टामध्ये त्या वसुंधराने सगळी केसच पलटवली. लकीबद्दल इतकं खोटं नाटं सांगितलं की शेवटी कोर्टाने पोलिसांना ऑर्डर दिली की चौकशीसाठी त्याला ताब्यात घ्या. माझा आता कोर्टावर विश्वासच उरला नाही. सह्यू काय होईल कोणास ठाऊक. सगळं चांगलंच होणार आहे. अवनी तू कामाला लाग. हो. भास्कर, अखिल कामं नाही येत तुम्हाला? चला निघा. एक सेकंद दादा, वहिनी, हे असं अजून किती दिवस चालणार आहे? आय मीन टू से की आपण असं एकमेकांना कधीपर्यंत इग्नोर करत राहणार आहोत? अरे आपण असे नाही आहोत. आपलं एकमेकांवर प्रेम करणारं कुटुंब आहे, एकमेकांचं आनंद शेअर करणारं कुटुंब आहे. दिसतंय आम्हाला तुझं प्रेम. आई प्लीज सोड ना घर आग तुझं. हे बघ आता सगळं छान झालंय. ती लकी नावाची ब्याज सुद्धा तुरुंगात गेली आहे. आता सगळं सगळं जुनं विसरून आपण नव्याने सुरुवात करूया ना. हा काय वाटतं तुम्हाला? मला माहितीये इतक्यात तुम्ही कोणीच मला माफ करणार नाही, पण तरी मी तुम्हा सगळ्यांची हात सोडून पुन्हा एकदा माफी मागते आणि वचन देते की मी आता परत कधीच कुठलीच गोष्ट लपवणार नाही. मला फक्त एक संधी दे. मी तुमच्या सगळ्यांचं मन हळूहळू जिंकेन. मला फक्त माझं कुटुंब परत हवं, बाकी मला काही नको. दमलो आता मी, दमलो. आता ही रोजची भांडणं, ही टेन्शन्स नाही झिपत नाही आता. कंटाळा आला गोष्टींचा. म्हणजे जे काय घडलंय ते सगळंच मला पटतंय अशातला भाग नाही, पण हे खरं आहे की नवीन सुरुवात व्हायलाच हवी. अयो काय बोलताय तुम्ही? मला माहितीये तुमचा राग आहे माझ्यावर, मग तो माझ्यावर काढा. काय हवं ते बोला, मी सगळं शांतपणे ऐकून घेईन. कुठल्याच गोष्टीची तक्रार नाही करणार मी. पण तुम्हाला कल्पना आहे का वाई, तुमच्या तुमच्या अशा बोलण्याने आकाशावर किती त्रास होतो. तुझ्या बरोबर आयुष्य काढण्यापेक्षा हा त्रास परवडला. आणि काळजी नको करूस. तू इथून जाशील ना, त्यानंतर माझ्या लेकाला व्यवस्थित सांभाळेन मी. त्याची गरज नाही पडणार आहे. म्हणजे हे तुझा निर्णय पक्का आहे? हो तुझं मन नाही बदलणार? नाही. ठीक आहे. वसुंधरा बॅगा पॅक करा, आपण मुलांना घेऊन निघतोय. काय बोलताय तुम्ही? भाऊजी प्लीज प्लीज शांत व्हा तुम्ही. असं रागाच्या भरात तुम्ही. रागाच्या भरात नाही वहिनी. तुम्ही सगळ्यांनी बघितले ना मी केवढे प्रयत्न केले आईला समजवण्याचे, पण ती माझं ऐकायलाच तयार नाही. आणि बाबा मी सुद्धा हे रोज रोजच्या वादाने कंटाळून गेलोय. त्यापेक्षा आपण जाऊया, मुलांबरोबर एक नवीन सुरुवात करूया. तुम्ही आकाश, मी काय म्हणते, पुन्हा एकदा विचार कर ना. अरे या घराला गरज आहे तुझी. तूच या घरातनं निघून गेलास तर बिझनेसचं काय होईल? हे घर कोलमडून पडेल रे आकाश. काही नाही होणार आहे मावशी. अखिल आहे, दादा आहे, उत्तम सांभाळतील बिझनेस. आणि फक्त या कारणाकरता मी मागे नाही थांबणार. आणि मला या बिझनेस आणि या प्रॉपर्टी मधलं काहीच नकोय.
माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना सांभाळायला मी एकटा समर्थ आहे. मूर्खपणा करू नकोस. नाहीतर काय. नातं काय फक्त बिझनेस आणि प्रॉपर्टीसाठी असतं का? प्लीज थांब जरा, उगाच काहीतरी बोलून माती खाऊ नकोस. अगं पण दादा, तो घर सोडून जायचं म्हणतोय. काही नाही होणार आहे असं. वसुंधराचा कंटाळा आला की येईल बघ परत. बघ आकाश, या घराला आम्हा सगळ्यांना तुझी गरज आहे. माझी गरज आहे. दादा, मी आणि वसुंधरा एक आहोत, हे मान्य आहे तुम्हाला? नाही ना? बस बघ, चाललोय आम्ही. आकाश थांब. बस झालं आता. शेवटचं सांगतोय, कोणीही ह्या घरातून कुठेही जाणार नाहीये. आपल्याला जे मिळवायचं ना त्यासाठी शांतपणे आणि विचार करून प्लॅनिंग करावं लागणार आहे. पण मम्मा अजून किती वेळ? ती वसुंधरा ना दिवसेंदिवस खूप स्ट्रॉंग होत चालली आहे. तू तिचं टेन्शन घेऊ नकोस. आणि ती वसुंधरा काही स्ट्रॉंग वगैरे होणार नाहीये. दिवा जेव्हा विझतो ना तेव्हा कशी त्याची ज्योत मोठी होते आणि फडफडत राहते, तसं झालंय त्या वसुंधराचं. तिला जेवढं फडफडायचंय ना तेवढं फडफडू देत. एक दिवस विझणारच आहे ती. आणि हे जे काय पहिल्या अॅनिव्हर्सरीचं प्लॅनिंग चाललंय ना, करा म्हणू प्लॅनिंग. आणि तिची पहिली अॅनिव्हर्सरी शेवटची ठरवली ना तर बघच. मम्मा आर यू शुअर? ऑफकोर्स बच्चा. हे बघ, घरामध्ये बारीक लक्ष ठेव. बाकी काय करायचं ना ते मी बघते. ओके चल बाय. बाय.